भारतीय सैन्याने पाकिस्तानवर प्रहार केला आहे आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय सेनेने हल्ला केलेला आहे. मेजर जनरल अनिल बाम सर आहेत. सर, कसं पाहता? एक आता प्रेस ब्रीफिंग झालेली आहे आणि हे दहशतवादी अड्डे मोडीत काढण्याकरता भारताने पाऊल उचललं, अगदी थेट प्रहार केला आहे पाकिस्तानवर, आतमध्ये घुसून, म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमाच नाही तर पाकिस्तानमध्ये घुसून सुद्धा हल्ले झाले. जसं कोणीतरी आधी म्हटलं होतं की उस समय पूछ के मारा था, अब घुस के मारेंगे. आपण हे पाहिलं आहे की 9 दहशतवादी लॉन्च पॅड्स किंवा तिथले ट्रेनिंग एरियाजवरती आपण हल्ला केला आहे सकाळी पहाटे. आणि हे 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आज ठरवलं होतं की 7 तारखेला मॉक ड्रिल होईल, लोकांचं ट्रेनिंग होईल, सिव्हिल डिफेन्स होईल, प्रॅक्टिस करू. त्याच्यामुळे बहुतेक पाकिस्तान आरामात होता की आता 7 तारखेला प्रॅक्टिस आहे म्हणजे 9च्या आधी काही होणार नाही. आणि ह्याची संधी साधून आपण आज सकाळी पहाटे 1:28 टेक ऑफ होऊन जवळजवळ 1:51 कंप्लीट ऑपरेशन संपवलेलं आहे. हे दाखवतं की आपलं काय लेवलचं ट्रेनिंग आहे आणि आपण काय करू शकतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की प्रेस ब्रीफिंगमध्ये पण पाहिलं गेलं, प्रेस ब्रीफिंगमध्ये आज जी एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली, आज 2 लेडी ऑफिसर्सनी ब्रीफ केलं. ऑपरेशन सिंदूर हे नाव, आणि सिंदूर का नाव दिलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आफ्टर इफेक्ट म्हणून जे प्रेस ब्रीफिंग केली त्याच्यामध्ये पण 2 लेडी ऑफिसर होत्या आणि आपण पाहिलं विथ प्रूफ बिफोर आणि आफ्टरचे त्यांनी व्हिडिओ शॉट दाखवले. आणि याच्यामुळे आता लोकांना पण कळलंय की आपण काय केलंय आणि पाकिस्तानवरती याचा किती इफेक्ट झालाय. 1:28 साधारणपणे हा स्ट्राईक झालेला आहे आणि पुढील काही मिनिटांमध्ये अगदी हा स्ट्राईक संपवलेला आहे. कसं पाहतो आपण याच्याकडे, कारण की क्षेपणास्त्र पण डागलेली आहे आणि कशा पद्धतीने संपूर्ण स्ट्राईक केलेला आहे? क्षेपणास्त्र जो अवेलेबल होते ते आपण व्हिज्युअल बियॉन्ड द रेंज साईटवरून आहेत. आणि अशी आसपासून आहेत की ज्या अम्युनिशन आहेत की ज्यांना आपण आपल्याला बॉर्डर किंवा आयबी किंवा एलसी क्रॉस करण्याची जरूरत नाहीये. कारण जेव्हा आपण एलसी किंवा आयबी क्रॉस करतो आपल्याला धोका असतो की शत्रू देशाचे काउंटर मेजर्स आपल्या एअरक्राफ्टवरती फायर होतील. पण ह्या पर्टिक्युलर जे अम्युनिशन वापरले गेले 2 टाईपचे अम्युनिशन होते. एक होतं स्कॅल्प क्रूज मिसाईल जे रायफलनी वापरले होते, आणि हॅमर. हे 2 हॅमर एक प्रिसिजन वेपन सिस्टम आहे जी की अॅक्युरेट शोधून त्यांना फायर करते. स्कॅल्पची रेंज जवळजवळ 300 किलोमीटर आहे. आपण पाहिलंय की भावलपूरमध्ये 100 किलोमीटर आतमध्ये आपण मार केलेला आहे. आणि हे फक्त एअरफोर्सला पॉसिबल आहे कारण एअरफोर्स स्कॅल्प एअर टू ग्राउंड मिसाईल आहे. त्यांना प्री प्लॅन केलं होतं, त्यांना प्रोग्राम केलं होतं, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेट्स फिट केले होते आणि एकदा फायर केल्यानंतर हे मिसाईल जाऊन अॅक्युरेटली सांगितलेल्या टार्गेट्सवरती हिट करतात. ही क्षमता आहे भारताची. आणि दुसरं जे होतं ते हॅमर आपण पाहिलं आहे, हाय एजिलिटी मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज, हे त्याचा फुल फॉर्म आहे. आणि हे जवळजवळ 70 किलोमीटर फायर करतं. तर डिपेंडिंग ऑन टार्गेट किती किलोमीटरवरती होतं, आपण पाहिलं होतं की नियरेस्ट टार्गेट 6 ते 8 किलोमीटर होतं सेजल कॅम्प, आणि भावलपूर जवळजवळ 100 किलोमीटर आतमध्ये पंजाबमध्ये हिट केलंय. पंजाब असा एरिया आहे जो की पाकिस्तानचा स्ट्रॉंग होल्ड समजला जातो आणि प्रो पाकिस्तान समजला जातो. बाकी जितके त्याचे प्रांत आहेत ते सध्या पाकिस्तानच्या विरुद्ध आहेत. म्हणून हा एक मेसेज जो दिलाय आपण, हा एक खूप स्ट्रॉंग मेसेज आहे आणि दूरगामी आहे. सर, यामध्ये जो प्रमुख जो दहशतवादी होता, म्हणजे म्होरक्या आपण म्हणतो, अझर मसूद, याच्या कुटुंबियांना सुद्धा टार्गेट केलेल्याची माहिती येते समोर. अझर मसूदचं काय झालं याची पण एक वेगळी चर्चा सुरू आहे. तर पिन पॉइंट कोऑर्डिनेशन, अचूक माहिती आणि अचूक नेम धरून अचूक वेळ साधत हा संपूर्ण मोहीम ऑपरेशन सिंदूर सुरू झालेली. बिलकुल दुरुस्त बोलला तुम्ही. कारण अचूक आणि कोऑर्डिनेट्स घेऊन आणि प्रत्येकाचं हाईड आउट, त्याचं लोकेशन, त्याची घरं, ही सगळी माहिती असतात आपल्याला. सगळं रिहर्सल केलेलं असतं, कम्प्लीट वॉर गेमिंग केलं असतं. आणि आता असे रिपोर्ट्स आहेत की अझर मसूदची जी फॅमिली होती, जवळजवळ 14 लोक क्लोज फॅमिली मेंबर्स ह्यांना संपुष्टात आणलं आहे. त्याचं प्रायव्हेट स्वतःचं घर जमीन दोस्त झालंय. आता अझर मसूद कुठे लपतोय आणि कुठे जाईल हे पण सापडेल आणि नेक्स्ट नंबर त्याचाच आहे. नेक्स्ट नंबर हाफिज सईदचंही एक टार्गेटवर आहेत भारतीय. 100% हे जितके नोन टेररिस्ट आहेत आणि जे भारताच्या हिट लिस्टवरती नंबर 1 वरती आहे, त्याचा मुलगा हाफिज सईदचा ताला सईद, त्यांनी तर ओपन स्टेटमेंट दिलं आहे की माझ्या वडिलांचा कधी पण खून होऊ शकतो किंवा त्यांना संपवण्यात येतं.
हे एस्टॅब्लिशमेंट करेल किंवा भारत सरकार करेल. आणि 99.999% भारत सरकार ही कारकिर्दी पूर्ण करेल आणि पाकिस्तानची मदत करेल. पाकिस्तानी म्हणजे एक तर लष्करी असो किंवा हे दहशतवादी आता तंत्रली आहे, सगळेजण घाबरलेले आहे, घाबरगुंडी उडालेले आहे. एकदा एकीकडे हे दहशतवाद्यांचे जसे स्टेटमेंट्स आहेत, दुसरीकडे त्यांचे ख्वाजा जे संरक्षण मंत्री आहेत ते सुद्धा म्हणतात आहे की भारताने सिंदूर मोहीम थांबवावी, आम्ही तुमच्यावर रिटेलिएट म्हणजे परत हल्ला करू नये. एकीकडे हा ते अशी मागणी म्हणतात आहे, तर दुसरीकडे आपल्याला गाफील करण्याचा त्यांचा प्रयत्न राहू शकतो. हो, पाकिस्तानच्या कुठल्याही स्टेटमेंटवरती कधीही विश्वास नाही करतायत. जर का त्यांचे रक्षा मंत्री खाजा हाफिज म्हणतायत की हल्ला झालाय, दहशतगर्दी आहे, भारताने ऑप सिंदूर थांबवायला पाहिजे, आम्ही रिटेलिएट नाही करणार. ह्याचे दोन आयाम आहेत. एक आहे एक तर खूप घाबरलेत विच इज मोस्ट लाईकली, आणि दुसरा आहे आपल्याला गाफील करण्यामध्ये. आपण कधीही केव्हाही कुठल्याही पाकिस्तानी सेनेटरचा असो किंवा सैन्य बलाचा कोणी ऑफिसर असो ह्याच्यावर कधी विश्वास नाही ठेवायचा. आपण ती कारवाई करायची जी आपल्यासाठी चांगली आहे आणि आपल्यासाठी चोख आहे. सर, 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदा भारताचे तिन्ही दल एकत्र येऊन समन्वय साधून हा मधला जो कालावधी गेला हे सगळं समन्वय साधून ही संपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली. एक जबरदस्त असं कॉर्डिनेशन या सगळ्यामध्ये दिसून आलं. जरी आता ही मिसाईल लागली, सैन्यदल वायुदल जास्ती सक्रिय असलं तरी तिकडे नेव्ही पण दुसऱ्या बाजूला कराचीच्या दिशेने सक्रिय आहे. तर एकूण प्रचंड असा समन्वय सगळ्यांमध्ये होता. बिलकुल. आपण पाहतो की आता आपल्याकडे सीडीएस डिप्लॉइड आहेत आणि अपॉइंटेड आहेत. जनरल अनिल, आपण पाहतो की यांनी पूर्ण तिन्ही सेनाचं कॉर्डिनेशन केलंय. प्रत्येक सैन्याचं म्हणजे स्थलसेना असो, नौसेना असो किंवा वायुसेना असो, आपले आपले प्लॅन्स असतात स्टँड अलोन की आपण काय करू शकतो. पण त्यांना जेव्हा कॉर्डिनेशन करतो त्याची शक्ती कितीतरी पट वाढते. जसं आपण म्हणतो 1+1+1 3 होतात, पण या ठिकाणी जेव्हा 1+1+1 होतात तेव्हा 30 होतात. ते 10 पटांनी त्याची शक्ती वाढते, 10 पटीने त्याचा इफेक्ट वाढतो. आणि आपण आज पाहिलंय की जेव्हा तिन्ही सैन्य दल इंटिग्रेटेड कारवाई करतात त्याची रिझल्ट किती हाय असतात आणि आपण ते आता पाहतोय. आणि जेव्हा रिपोर्ट्स यायला लागतील, आता तर काही तास गेलेत, जेव्हा रिपोर्ट्स यायला लागतील तर आपल्याला कळेल की पाकिस्तानमध्ये किती तबाही झाली आहे. आणि आपण व्हिडिओ प्रूफ पाहिलेत प्रेस कॉन्फरन्समध्ये, तेव्हा आपल्याला कळतं की क्या था और क्या है. कुठेतरी आता म्हणजे जगाला दाखवण्याकरता तरी पाकिस्तान नक्की अशी काहीतरी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल. भारतीय सेना सज्ज आहे, पण नक्की पाकिस्तान असा प्रयत्न करेल. मी तर म्हणतो पाकिस्ताननी प्रयत्न करावा, कारण जेव्हा पाकिस्तान प्रयत्न करेल रिटॅलिएशन करायला, आपल्याला फ्री हँड आहे. आपण मग आपलं जे अल्टिमेट ध्येय आहे, आपण म्हणतो एम किंवा एम प्लस, आपल्याला जे ठरवलं आहे ते आपण पूर्ण करू शकू. आणि आता वेळ आली आहे की आता फायनल आर की पार की लढाई करणार आहे. नुसतं बोलून चालणार नाही, हे आपल्याला करून दाखवायचं आहे आणि कमीत कमी एक फ्रंट आपल्याला सिक्युअर करायचा आहे. म्हणजे आपल्याला हे करून दाखवायचंच आहे, दहशतवादाचा नायनाट करायचा आहे. पण ऑपरेशन सिंदूर महिला अधिकाऱ्यांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स आणि पहलगाममधली सगळ्यांची आठवण, कोणाचं डोक्याचं सिंदूर गेलं होतं, कोणाचा भाऊ गेला होता, कोणाचे वडील गेले होते. तर ऑपरेशन सिंदूर अचूक असं सगळं या मोहिमेला नाव देण्यात. ऑपरेशन सिंदूर हे एक ऍप्ट नेम आहे, अचूक नाव दिलं गेलं आहे. आपण पाहिलंय की जेव्हा पहलगाम झालं 22 एप्रिलला, तेव्हा कितीतरी महिलांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. आज कुठेतरी ते कुंकू थोडं तरी परत आलं असेल. मी म्हणत नाही की कुंकू पूर्णपणे परत येईल, कारण गेलेला माणूस कधीच परत येत नाही. इक्विपमेंट येऊ शकतं, वेपन सिस्टम येऊ शकतात, अॅम्युनिशन येऊ शकतं, पण माणूस परत येऊ शकत नाही. ऑपरेशन सिंदूर ही एक पहिली त्याची स्टेप आहे आणि ऑपरेशन सिंदूर आपल्याला पूर्णपणे पूर्ण ध्येय काबीज करण्यापर्यंत आपल्याला न्यायला पाहिजे. आणखीन एक जे फर्स्ट टाइम होता आज आपण पाहिलं, आणि पूर्ण जगाला संदेश आहे की जेव्हा प्रेस ब्रीफिंग झाली आर्मी आणि एअरफोर्सकडनं, दोन्ही महिला अधिकारी होत्या आणि त्यांनी पूर्णपणे शांतपणे पूर्ण ब्रीफिंग केलं, कारण त्यांना कंप्लीट इन्फॉर्मेशन होती की काय कारवाई होणार आहे आणि कशी होणार आहे. हे दाखवतं की मातृशक्ती भारतामध्ये किती सुदृढ आहे. मातृशक्ती किती सुदृढ आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सैन्य दलाने सुद्धा ते दाखवलेलं आहे. आणि ऑपरेशन सिंधू हे मार्मिक असं नाव देत कुठेतरी पाकिस्तानला मातृशक्तीची सुद्धा जाणीव करून दिली आहे आणि त्याचबरोबर दहशतवादाचा नायनाट करण्याकरता धडक असं पाऊल सुद्धा भारतीय सेनेने उचललेलं आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.